एअर कंडिशनरची, अर्थात एसीची। आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, पण शहरात राहणाऱ्या लोकांना एसीचं फारसं अप्रूप राहिलेलं नाही। घरात काय किंवा कार्यालयात एसी असणं ही काही नवीन गोष्ट नाहीये। मात्र आजही आपल्या राज्यात अशी काही गावं आहेत की जिथल्या मुलांना एसी काय असतं याचा ठाव ठिकाणा नाहीये। विदर्भातल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञानाचा तास शिकवत असताना एसीच्या कार्याबद्दल शिक्षक सांगत होते। त्यावेळी एसी म्हणजे काय, तो कसा असतो, असा कुतूहलाचा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारला। मग काय, विद्यार्थ्यांना एसी काय आहे हे समजून सांगताना शिक्षकांनी चक्क प्रात्यक्षिकच घडवलं। म्हणजे या शिक्षकाने वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एसी बुक केला आणि तो वर्गातही बसवला। हे सगळं घडलंय विदर्भातल्या एका शाळेत। विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मागासलेला तालुका म्हणून मानोरा तालुक्याची ओळख। मात्र याच तालुक्यातील धामणी गावातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील सुधीर काळे या शिक्षकानं विद्यार्थ्यांना एसी बद्दल माहिती व्हावी याकरता तब्बल 40,000 रुपये खर्च करून एसी बसवलाय। विदर्भ म्हटलं की उन्हाळ्यात काय अवस्था असेल हे काही वेगळं सांगायची गरज नाही। प्रचंड तापमानामुळे दिवसभरात घराबाहेर पडणंही मुश्किल होतं। अशा वेळी 5-5 तास शाळेमध्ये एकाच वर्गात बसून राहणं हा विद्यार्थ्यांसाठी तसा त्रासदायकच अनुभव, आणि त्यासाठीच हा एसी आता त्यांना महत्त्वाचा ठरणार आहे। विदर्भातल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एसी बसवणारी ही पहिली जिल्हा परिषदेची शाळा ठरली आहे। तर हा उपक्रम आम्ही आमचा तालुका हा दुर्गम आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि आदिवासी बहुबल भाग आहे आणि आदिवासी मुलांना एसी काय असतं हे माहीत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी हा एसी आमच्या जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगरमध्ये मुख्याध्यापक श्री जाधव सर आणि इतर शिक्षकांच्या प्रेरणेतून हा या ठिकाणी मी स्वखर्चातून लावलेला आहे। निश्चितच याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि आमच्या विदर्भाचं तापमान हे खूप असतं आणि त्यामुळे या एसीचा फायदा व्हावा आणि विद्यार्थ्यांना एसी ही संकल्पना माहीत व्हावी, एसीमुळे थंड कसं होते हे माहीत व्हावं, यासाठी हा एसी लावला आणि हा एसी या ठिकाणीच राहणार आहे आणि यानंतर कायम येणारे शिक्षकसुद्धा याचा लाभ आणि विद्यार्थीसुद्धा याचा लाभ घेतील आणि निश्चितच याचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनामध्ये फायदा होईल। या शाळेतील शिक्षक सुधीर काळे यांनी एसी बुक करून शाळेत बसवून घेतला आणि एसी म्हणजे काय याची अनुभूती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला। एसी बसवताना कुठलंही शासकीय अनुदान, जिल्हा परिषद शाळा किंवा लोकवर्गणी न घेता स्वखर्चाने त्यांनी एसी बसवलाय आणि त्यासाठी लागणारं वीज बिल आणि मेंटेनन्स हे स्वतः काळे आपल्या वेतनातून करणारे। तर सुधीर काळे यांच्या संकल्पनेतून शाळेला एसी उपलब्ध झाला आणि शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सुधीर काळेंचं कौतुक केलंय। तर काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हीही शाळेसाठी काही वेगळा उपक्रम राबवू असं शिक्षकांनी सांगितलंय। आमच्या शाळेचे सहशिक्षक आदरणीय काळे सर यांनी या 4थीच्या वर्गामध्ये एसी बसवून एक स्तुत्य उपक्रम की सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलेलं आहे। स्वतःच्या स्वखर्चातून या विद्यार्थ्यांना जर शाळेच्या भोवती जे काही सर्व मुलं जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या वर्गाचा आणि या वातानुकूलित वर्गाचा फायदा होईल अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या एक स्वयंप्रेरणेनं शाळेला एक देणगी किंवा दान म्हणून एसी दिलेली आहे आणि या एसीचा सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे। एकूणच राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि त्यांच्या गुणवत्ता आणि घसरती पटसंख्या लक्षात घेऊन शासनाकडून अनेक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय। मात्र दुसरीकडे शिक्षकांच्या विविध संकल्पनेतून शाळा कशी समृद्ध होईल आणि शाळांच्या विद्यार्थ्यांना कसे ज्ञान प्राप्त होईल यासाठी प्रयत्न होतानाही पाहायला मिळत आहेत। असे प्रयोग इतर शाळांतील विद्यार्थ्यांनी केले तर नक्कीच जिल्हा परिषद शाळांना वैभव आल्याशिवाय राहणार नाही। अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।